आणि अजितदादांचा राजकीय वारसा सुनेत्रा पवारच सांभाळतील यावरती एकमताने शिक्कामोर्तब झालं। एकीकडे अजित पवार गटाच्या नेत्यांनी एकमताने सुनेत्रा पवारांची गटनेता म्हणून निवड केली, मात्र दुसरीकडे बारामतीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी सुरू होत्या। मुंबईत सुनेत्रा पवार आणि जय पवार उपस्थित होते, मात्र गोविंद बागेत पाद पवार हे शरद पवारांसोबत होते। पाहायला गेलं तर मग संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित होतं। मात्र या शपथविधी सोहळ्यासाठी शरद पवारांनी उपस्थित राहावं अशी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांची इच्छा होती। पार्थ पवार तब्बल 2 तास गोविंद बाग बंगल्यावर आजोबांसोबत चर्चा करत होते। यावेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार, राजेंद्र पवार आणि युगेंद्र पवारही उपस्थित होते। सुनेत्रा पवारांसाठी आजचा दिवस फार मोठा होता। यावेळी घरातील वडीलधारे म्हणून शरद पवारांनी तिथे असावं असे प्रयत्न केले जात होते। शिवाय शरद पवार शपथविधीला हजर राहणं म्हणजे सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाला संमती मिळण्यासारखंच होतं। या सर्व बाबींचा अंदाज घेऊन पार्थ पवार हे शरद पवारांची मनधरणी करत होते, परंतु हा त्यांचा प्रयत्न असफल राहिला। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सह जुई जाधव, NDTV मराठी। सुनेत्रा पवारांच्या रूपाने राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळाल्या, मात्र या शपथविधीवरून शरद पवार नाराज आहेत की काय अशा चर्चा ज्या आहेत त्या आता रंगू लागल्यात। कारण आपली सून उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असतानाही आपल्याला काही कल्पना नाही असं मोठं विधान शरद पवारांनी केलंय। शपथविधीवरून सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाली नाही, आज शपथविधी आहे हे सुद्धा माहिती नाही असं मोठं विधान पवारांनी केलंय। राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी फायनल करण्यात आलं। त्यामुळे पवारांना अंधारात ठेवून हा निर्णय घेण्यात आला का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। एकीकडे अजित पवार दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणासाठी प्रयत्न करत होते अशी चर्चा आहे, मात्र सुनेत्रा पवार या उलट निर्णय घेताना दिसतायत। शरद पवारांना आणि त्यांच्या गटातील नेत्यांना या निर्णयापासून पूर्णपणे दूर ठेवलं गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। दरम्यान दादांच्या अकाली निधनाचा दुखवटा संपत नाही, तोच हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे इतकी घाई का अशा पद्धतीचा प्रश्न निर्माण झाला आणि याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। इतकी घाई फक्त राष्ट्रवादीतील 2 नेत्यांनीच केली अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाल्याची चर्चा आहे। अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी एक करण्यासाठी प्रयत्न करत होते हे त्यांच्या मृत्यूनंतर समोर आलं। त्यामुळे दादांची शेवटची इच्छा म्हणून दोन्ही गटांचं विलिनीकरण होण्याची दाट शक्यता होती। स्वतः शरद पवार यांनी देखील यासाठी प्रयत्न केले होते आणि ते सकारात्मक होते, मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना पक्षाचं विलिनीकरण नको होतं। विलिनीकरण झाल्यास पक्षाची सूत्र इतरांच्या हाती जातील किंवा सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो अशी चिंता होती। या चिंतेखातर काही नेत्यांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकण्याचा निर्णय घेतला। शरद पवार गटाचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टींना दुजोरा दिलाय। सुनेत्रा पवार यांनी शपथविधीबाबत कुठचीही चर्चा न करता त्यांनी शपथविधी सोहळा पार पडला। त्यामुळे शरद पवार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर तातडीने सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाल्याने काँग्रेसने देखील नाराजी व्यक्त केली आहे। काही दिवसातच शोक व्यक्त करत असतानाच लगेच इतकी घाई सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची का केली यावरनं काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे। सरकारकडे बहुमत असताना उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी एवढी घाई का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे। सरकारला कोणताही धोका नसताना उपमुख्यमंत्री पदाची घाई का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे। या निर्णयावरनं आता काँग्रेसकडून सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे। अजित पवारांच्या नंतरनं राष्ट्रवादीची धुरा कोण सांभाळणार याची चर्चा राष्ट्रवादीच्या सर्कलमध्ये सुरू होती। वास्तविकतेत सुनेत्रा पवार हे उत्तराधिकारी आहेत हे निश्चित असताना देखील सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई का असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय झाला आहे। अजित पवार यांच्या निधनाला काही तास उरले असताना आपण जर पाहिलं तर काल ज्या पद्धतीने मध्यरात्री सुनेत्रा पवार जय पवार बरोबर जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहे, तर आज ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेणार आहे। त्यापूर्वी बारामतीमध्ये प्रचंड राजनीतिक जे आहे ती तापताना आपल्याला दिसून येत आहे। काल आपण जर पाहिलं ज्या पद्धतीने अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब जे आहे तो एकत्र येताना आपल्याला दिसून येतं। अजित पवार यांना मुखाग्नी देताना असो
किंवा अस्थि विसर्जन करत असताना संपूर्ण पवार कुटुंब जे आहे ते एकत्र आपल्याला आलेला दिसून आलं। परंतु ज्या पद्धतीने सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असतानाच कुठेतरी शरद पवार यांनी सांगितलंय की मला याबाबत कुठलीही कल्पना जी आहे ती अद्यापर्यंत, त्यामुळे ज्या पद्धतीने अजित पवार यांची जी अस्थि आहे ती विसर्जन झाल्यानंतर कुठेतरी पुन्हा एकदा शरद पवार आणि पवार कुटुंबामध्ये कुठेतरी दुरावला जे आहे ते मोठा भाग दिसून येत आहे। आणि सुनेत्रा पवार, जय पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये सर्व काही जे आहे ते संगमन होताना आपल्याला दिसून येत आहे। परंतु यावरती कुठलीही चर्चा जी आहे ती शरद पवार बरोबर झाली नसलेली अशी माहिती जी आहे ती दाट शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। परंतु या शपथविधीमध्ये शरद पवार जे आहे ते सामील होण्याची नसल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे। फक्त जय पवार आणि सुनेत्रा पवार हे जे आहे ते शपथविधीला पोहोचणार आहे। तर सुप्रिया सुळे जे आहे ते आपण तर पाहिलं संसदचं अधिवेशनाचा काल सुरू आहे आणि बजेट सेशन, त्यामुळे सुप्रिया सुळे देखील दिल्लीला जाणार आहे। त्यामुळे या शपथविधीला फक्त सुनेत्रा पवार आणि जय पवार आणि पार्थ पवार जे आहे ते या शपथविधीला उपस्थित राहणार आहे। पुढे अमर राजभर से रिजवान शेख, NDTV मराठी, ठाणे। एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी घाई सुरू होती, तर दुसरीकडे शरद पवार गटात नाराजीचं वातावरण होतं। मात्र या सर्व राजकीय घडामोडींमध्ये भाजप नेत्यांकडून शांतता पाळण्यात आली होती। कोणत्याही नेत्यानं राष्ट्रवादीमधील घडामोडींवर आपलं मत व्यक्त करणं कटाक्षानं टाळलंय, तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनीही काय चूक काय बरोबर हे सांगण्याचा मोह आवरलाय। शपथविधी सोहळ्याचा निर्णय घाईत घेतला जातो हे राष्ट्रवादीच्या दोन्ही मित्रपक्षांना मान्य होतच, कारण उपमुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही धोक्याची परिस्थिती नव्हती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत आधीच आश्वस्त केलं होतं। राष्ट्रवादीचे नेतृत्व जो निर्णय घेईल त्याला आमचा पाठिंबा असेल असं फडणवीसांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाबाबत भाजपकडून कोणताही हस्तक्षेप होणार नव्हता। त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी काही तांत्रिक अडचण असावी असं मत मांडलंय, तर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी या हालचाली मनाला न पटणाऱ्या असल्याची भावना व्यक्त केली आहे। शपथविधी सोहळा एवढा घाईघाईने उरकण्याचा नेमका निर्णय कोणाचा याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र भाजप आणि शिवसेना या घडामोडींपासून 4 हात लांबच राहिली आहे। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादांच्या संपूर्ण जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्यावर आल्या आहेत। आता अजितदादांच्या अपूर्ण इच्छा त्या पूर्ण करणार का याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत शरद पवारांनी मोठं भाष्य केलं। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती। याविषयीचा निर्णय 12 तारखेला जाहीर होणार होता, असा गौप्यस्फोटही पवारांनी केला। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात अशी अजितदादांची इच्छा होती आणि आमची इच्छा होती, असं मोठं विधानही शरद पवार यांनी केले। मात्र विलिनीकरणाची सुरू असलेली प्राथमिक चर्चा अजित पवारांच्या निधनानंतर थांबल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय, कारण 12 फेब्रुवारीला अजित पवार दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची मोठी घोषणा करणार होते। मात्र सुनेत्रा पवार आता यावर काय भूमिका घेतात याकडे दोन्ही गटांच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलंय। शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबतचा गौप्यस्फोट केला। अजित पवारांसोबत बैठक झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आणि याच बैठकीचा व्हिडिओ समोर आला। या व्हिडिओतून अजित पवार राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत किती सकारात्मक होते हे दिसून येतंय। 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली। या बैठकीला जयंत पाटील देखील उपस्थित होते। दोन्ही गट एकत्र करण्यासाठी काका पुतण्याची सकारात्मक चर्चा झाली आणि 12 फेब्रुवारीला याची घोषणा करायची असं अजित पवारांनी ठरवलं होतं। मात्र त्याआधीच काळाचा घाला झाला आणि शरद पवार गटाकडून हे सगळं सांगितलं जातंय। गेल्या काही महिन्यापासून शरद पवार राजकीयदृष्ट्या फारसे सक्रिय नव्हते। महानगरपालिका निवडणुकीतही शरद पवारांनी एकही सभा घेतली नाही। तब्येतीची कारणास्तव शरद पवार निवडणुकीच्या रणधुमाळीपासून लांब राहिले। म्हणूनच राष्ट्रवादी पुन्हा एकत्र करून अजित पवारांच्या हाती कारभार सोपवण्याचा त्यांचा विचार होता असं म्हटलं जात आहे। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शरद पवारांनी मोठे गौप्यस्फोट केले। अजित पवारांसोबत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली। मात्र अजित पवार गटातील नेते याकडे कानवा करताना दिसले। राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलणं टाळलं। एवढंच नाही तर अजित पवार आणि शरद पवार मधली चर्चा ही स्थानिक निवडणुकींबाबत होती असे तटकरे म्हणालेत। याशिवाय राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी शरद पवार यांचा दावा फेटाळून लावलाय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर दादा कधीच बोलले नाहीत असंही सना मलिक यांनी सांगितलंय। सुनील तटकरे आणि सना मलिक या दोन नेत्यांची वक्तव्य राष्ट्रवादीच्या गोटात नेमकं चाललंय काय हे सांगण्यासाठी पुरेशी होती। शरद पवार गटांनी विलिनीकरणासाठी हात पुढे केला, मात्र अजित पवार गट विलिनीकरणासाठी फारसा उत्सुक नसल्याचे दिसले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्यानं निर्माण झालेली राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी राज्यात महायुतीच्या वतीनं राजकीय हालचालींना वेग आलेला आहे।
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, तर राज्याचा अर्थसंकल्प हा 6 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. पवारांच्या पश्चात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे 2026 ते 27 हा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री दिवंगत अजित पवार यांनी मोठी मेहनत घेतली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात शुक्रवारी जाहीर केलं होतं. यासोबतच आगामी काळामध्ये जो कोणता निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांच्या नंतर घेईल त्याला भारतीय जनता पक्ष पूर्णपणे पाठिंबा देईल, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर राज्याच्या अर्थ खात्याची जबाबदारी कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण झाला होता, पण राज्याच्या या अडचणीच्या काळात राज्याच्या अर्थ खात्याची धुरा ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांभाळणार असल्याचं सध्या जवळजवळ निश्चित झालेलं आहे. मुंबई महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या सत्तेचा फॉर्म्युला ठरलाय. भाजपकडे महापौरपद आणि शिवसेनेकडे उपमहापौरपद असणार हे एका विश्वसनीय सूत्रांच्या वतीनं कळतंय. महानगरपालिकेत सत्ता समीकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक झाली. या बैठकीत महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद भाजपकडे राहील अशी चर्चा झाल्याचं कळतंय. दरम्यान ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर येथे शिवसेनेचा महापौर आणि भाजपचा उपमहापौर असणार असं देखील विश्वसनीय सूत्रांकडून कळतंय. महानगरपालिकेच्या भाजपच्या गटनेतेपदी प्रशांत शितोळे यांची निवड झाली आहे. भाजपचे गटनेते म्हणजेच सभागृहाचे नेते हे शितोळेच असणार आहेत, त्यामुळे सभागृहाच्या नेतेपदाची जबाबदारी देखील त्यांच्यावरच असणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत दुसऱ्यांदा भाजपची एक हाती सत्ता आली आहे. भाजपचे सर्वाधिक 84 नगरसेवक निवडून आले आहेत. प्रशांत शितोळे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते. प्रभाग 32 सांगवी गावठाणमधून 3 वेळा ते निवडून आले होते. त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपदही भूषवले आहे. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रशांत शितोळे हे महेश लांडगे यांचे मित्र आहेत आणि त्यामुळेच त्यांची गटनेतेपदी वर्णी लागली आहे अशी चर्चा रंगली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युती करायची की नाही यामुळे नेत्यांमध्ये 2 गट पडल्याचं बघायला मिळत आहे. 10 फेब्रुवारी रोजी महापालिकेच्या महापौर पदासाठी जे आहे निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र या तत्पूर्वीच भाजपने जे आहे एक हाती सत्ता मिळवल्याचं बघायला मिळत आहे. संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये भाजपनी 115 नगरसेवक असलेल्या महापालिकेत 57 नगरसेवक निवडून आणलेत, तर शिंदे गटाने जे आहे ते 15 जागेवर यश मिळवल्याचं बघायला मिळत आहे. मात्र आता महापालिकेमध्ये शिवसेना भाजप युती करायची की नाही याबाबत मोठी चर्चा रंगल्याचं बघायला मिळत आहे. मात्र आता वरिष्ठ जे आहेत, वरिष्ठ पातळीवरील नेते जे आहेत या युतीबाबत समाधानकारक असले तरी मात्र स्थानिक पातळीवर काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी सुरू असतानाच ठाकरे गटाने अजय भूमिका घेतली आहे. भाजप असो किंवा काँग्रेस असो, महापौरपद जो देईल त्यांच्यासोबत जाणार असं ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटलंय. चंद्रपूर महानगरपालिकेत ठाकरे गटाला जो महापौरपद देईल त्यांच्यासोबत जायचे आहे ही आमची भूमिका असल्याची माहिती ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी दिली आहे. त्यासाठी भाजप असो किंवा काँग्रेस हे दोनही पर्याय आमच्याकडे खुले असल्याचे संदीप गिरे यांनी सांगितलंय. दरम्यान ठाकरे गटाचे नेते काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोकर यांच्या संपर्कात आहेत. सोबतच सुधीर मुनगंटीवार यांच्याही समांतर चर्चा सुरू असल्याची त्यांनी सांगितलंय. सोबत अभिषेक कुटुंबियार, NDTV मराठी, चंद्रपूर. काँग्रेसकडून महापौर पदासाठी तारिक मोमीन यांचे नावही जाहीर झाले होते. मात्र ऐनवेळी समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल झाल्यामुळं बहुमताचा डाव फसतो की काय अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळं भिवंडीमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे दिसत आहेत. भिवंडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक 30 नगरसेवक असून बहुमताचा आकडा हा 46 इतका आहे. भिवंडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष एकत्रित येत भिवंडी सेक्युलर फ्रंट स्थापन करून महापौर पदावर दावा केला होता. या आघाडीत काँग्रेसचे 30, समाजवादी पक्षाचे 6 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे 12 नगरसेवक असा मिळून एकूण 48 सदस्यांचा गट असल्याचा दावा करण्यात आला होता. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाचा सत्ता संघर्ष नाट्यमय वळणावर येऊन पोचला आहे. या ठिकाणी
समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक ऐनवेळी नॉट रिचेबल झाल्यामुळं काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा फोल ठरतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशीही मोठी घसरण झाली असून 24 तासात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात 12,000 रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 60,000 रुपयांची घसरण झाली आहे. 29 जानेवारी रोजी सोन्याचे दर 2 लाखांच्या उंबरठ्यावर तर चांदीचे दर 4 लाखांच्या पार जाऊन ऐतिहासिक विक्रम जो आहे हा गाठला होता. मात्र 2 दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात घसरण होत असल्याने भारतीय सराफा बाजारामध्येही याचा मोठा परिणाम जाणवू लागला आहे. जागतिक अशांतता, आंतरराष्ट्रीय बँकांचे कमी झालेले व्याजदर, चीनने चांदीच्या निर्यातीवर लावलेले निर्बंध या सर्व घडामोडींमुळे जगभरात गुंतवणूकदार हे सोनं आणि चांदीकडे वळले. मात्र वाढत्या गुंतवणुकीमुळे करेक्शन आल्याने याचाच परिणाम सोनं व चांदीवर झाल्याने सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचे मत सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे. तर दुसरीकडे उद्या केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे. या अर्थसंकल्पात सोन्याच्या GST व निर्यात धोरणावर काय निर्णय होणार याकडे देखील गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक हे वेट अँड वॉचच्या भूमिका घेतल्याने सोन्या चांदीचे दर कमी झाल्याचा अंदाज हा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव.